हॅलो गाईज, तर आज 20 ऑगस्ट म्हणजे माझ्या पिल्ल्याचा बड्डे, आज गुरुवार. तर मला खूप छान वाटत होतं, कारण की हा दिवस माझ्यासाठी काही एक सणापेक्षाही कमी नाही आहे. त्याच्यामुळे आधी देवाची पूजा करून घेतली, छान वाटेल म्हणून. आणि मग माझ्या पिल्ल्याच्यासाठी मला खूप जास्त काहीतरी करायचं होतं, प्लॅन काहीतरी, म्हणजे मला स्पेशल असं बनवायचं होतं. त्यासाठीच मी खूप जास्त तयारी करत होती. म्हणजे मला ना पटपट कामं आवरायची होती आणि मग स्वयंपाक करायचा होता. तर मी त्यासाठीच लागले, पण ती काय मला स्वयंपाक करू देईना, अशी मध्ये मध्ये करत असते. तसंच मग घेतला उरकून पटपट व स्वयंपाक, कणिक मळलं आणि म्हटलं की डाळ शिजायला वगैरे टाकावं. आज पुरणपोळीचा बेत ठेवला होता मी, कारण की मी आधीच बोलले ना की मला आजचा दिवस काही सणापेक्षा कमी नाही. पण पुरणपोळीच्या स्वयंपाकाला खूप जास्त टाईम लागतो आणि एवढा टाईम काही मी उपाशी राहू शकत नव्हती. खाली पेट तो कुछ दिमाग नाही चलता है, इसलिए आधी म्हटलं पेटपूजा करून घ्यावी. त्यासाठीच मी थोडासा चहा बनवला आणि चहा चपाती खायची होती. चपाती केली आणि चहा चपाती खायला बसलो. तर पिल्लू पण मला चहा मागत होती, चहा पण मी तिला काही चहा देत नाही. ती बघा यांची कशी नाटकं चालू असतात. माझा कॅमेरा दिसला की हे नाटकं चालू करतात दोघं जण असे. बरंच असो, आम्ही चहा चपाती एन्जॉय करत होतो. तर पुरण परतण्यासाठी मी सूट, बडीशेप, विलायची सगळं भाजून घेतलं आणि ते डाळ शिजत होती तोपर्यंत म्हटलं मसाला परतून घ्यावा सगळं काढून. तर आमटीसाठी मी खूप मोठा कांदा आणि खोबरं भाजून घेतलं. त्याचबरोबर इकडं डाळ पण शिजली होती, डाळीचं येळवणी काढून घेतलं. थोडीशी डाळ भाजून घेतली आमटीसाठी आणि इकडे मी तोपर्यंत भजीची तयारी केली. कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि ते आपलं मसाल्यामध्ये टाकून दिलं. आणि इकडं मी आपलं पुरणाचं जे सामान काढलं होतं तेच मी परतलं, ते वाटून घेतलं आणि पुरण परतायला घेतलं. तर पुरण त्याच्यामध्ये बडीशेप, विलायची आणि सूट आपण बारीक केलेली, त्याच्याच बरोबर लागेल असा गूळ आणि पुरण असं परतून घेतलं छान. आणि तोपर्यंत आमटीची तयारी करून घेतली. आमटीचं मी सगळं वाटूनच घेतलं होतं, मग अशी जे भाजून घेतलं तेच. तर अशा प्रकारे छान असं माझं पुरण झालं होतं वाटून. पुरणपोळीचं असल्यामुळे मी सगळ्यात जास्त स्किप केलेलं आहे, कारण की आता संध्याकाळी मला सगळी तयारी करायची होती. तर मग बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे, तर मी खूप लवकर स्वयंपाक आवरला होता आणि मग मला माझ्या पिल्ल्यासाठी बड्डे करायचा होता. तर असा काहीसा छोटासा कार्यक्रम ठेवला होता मी बड्डेचा. कुठलंही फंक्शन छोटं किंवा मोठं नसतं, ते फंक्शन आपण करतो कारण की आपली माणसं आपल्या जवळ येतात. तेवढ्या क्षणापुरतं का होईना, पण माणसं वेळात वेळ काढून आपल्यासाठी येतात, बसतात, बोलतात. बस एवढंच असतं की जे सोबत येतं. आणि त्याच्याचमुळं मी हा छोटासा कार्यक्रम ठेवला होता की माझ्या पिल्ल्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद वगैरे भेटावेत म्हणून. चला तर भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.